लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आशा गट प्रवर्तकांना मागील 5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं संताप व्यक्त केला जात असून विविध मागण्यांसाठी 24 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे। आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले, केंद्र सरकारकडून गेल्या 5 महिन्यांपासून मानधन थकीत आहे, तसेच 2018 पासून मोबदल्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये। राष्ट्रीय आरोग्य अभियानानं निवडणूक, BLO आणि जनगणनेची कामे सक्तीने देऊ नयेत असे निर्देश असूनही स्थानिक प्रशासनाकडून ही कामे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। मोबाईल सुविधा न देता ऑनलाईन कामाचा ताण टाकला जात असल्याचंही प्रवर्तकांचं म्हणणं आहे। आज आशा गट प्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने आशाताईंना गेले 6 महिने गटप्रवर्तकांना 6 महिन्यापासून केंद्र सरकारने 1 रुपया मोबदला दिलेला नाही, याचा निषेध करण्याकरता आज हे थाळीनाद आंदोलन या ठिकाणी करत आहोत। बहुसंख्य आशा गटप्रवर्तक त्यांच्यावर कुटुंबाची उपजीविका आहे, मुलांचं शिक्षण आहे, परंतु 6 महिने उलटले तरी केंद्र सरकार मोबदला देत नाही, म्हणून आज थाळीनाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळावं, गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंजूर व्हावा, त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तक 78 प्रकारचे कामं करतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर कामे लावू नयेत अशा प्रकारचं आयुक्त आरोग्य अभियान यांचं पत्र असताना BLO आणि जनगणनेची सक्ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होते, याचा आम्ही निषेध करतो। आशा गटप्रवर्तक कोणत्याही सक्तीने जनगणनेचं आणि BLOचं काम करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आयटकचे ज्येष्ठ नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत यांनी आशा गटप्रवर्तकांची संघटना कोल्हापूरमध्ये बांधली होती, असे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांचा अवमान करणारे वक्तव्य त्यांनी केले, त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आयटकचे नेते कॉम्रेड प्रशांत अंबी हे शिवाजी कोण होता हे पुस्तक विक्रीचं काम महाराष्ट्रामध्ये करून प्रबोधनाचं काम करतात, त्याला जिवंत मारण्याचा जो त्यांनी ज्या प्रकारे धमकी दिलेली संजय गायकवाड यांनी, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो। पण आमची मागणी आहे की आशांची नारी शक्तीचा वंदन जर तुम्हाला करायचं असेल तर या देशातल्या काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन त्यांची नारी शक्तीचा तुम्ही वंदन तेव्हाच करू शकतात, त्यांचं शोषण करता कामा नये। त्याचप्रमाणे आम्ही मागणी करत आहोत की या नाशिक जिल्ह्यामध्ये खरात बाबापासून अनेक बाबा निर्माण झालेले आहेत, त्यांनी महिलांचं शोषण केलेलं आहे, अशा सर्व बाबांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। तसेच आशा गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून सेवानिवृत्ती वय वर्ष 65 करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। याशिवाय सामाजिक सुरक्षा, किमान वेतन आणि महिलांवरील अन्यायाच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनातून केली जाणार आहे। या आंदोलनात जिल्हाध्यक्षा सुरेखा खैरनार, शहर अध्यक्षा कांचन पवार, अर्चना गडाख, सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, प्राजक्ता कापडणे, संगीता सुरंजे, फराह शेख, रत्ना म्हस्के, अर्चना जाधव यांच्यासह संगीता गवडी, हेमांगी जोशी, सोनाली राऊत, कविता जाधव, आशाताई कावेरी वाळुंज, सपना संधान, वैशाली बोराडे, गीतांजली गांगुर्डे, जयश्री सोनवणे, प्रभावती पवार, कानमंडाळे, सुनावी सय्यद परसुल, मोहिनी पवार, रेखा बोरशे, हर्षाली साळवे आदी सहभागी होणार आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।